वाहन पार्किंगच्या जागेवर उतरवलं हेलिकॉप्टर। वाहन पार्किंगच्या जागेवर हेलिकॉप्टर उतरवण्यात आलेलं आहे। हेलिपॅडवर न उतरवता पार्किंगच्या जागेवर लँडिंग करण्यात आलंय। पुण्यामध्ये पुरंदरच्या खानवडी इथली ही घटना आहे। हेलिपॅडवर हे हेलिकॉप्टर न उतरवता ते पार्किंगच्या जागेवर उतरवण्यात आलेलं आहे। पुण्यात पुरंदरच्या खानवडी इथली ही घटना समोर आलेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत। निलेश, हे खरं तर हा अजब प्रकार म्हणावा लागेल। हेलिपॅडवर हे हेलिकॉप्टर न उतरवता थेट पार्किंगच्या जागेवर उतरवलेले। हे कुणाचं हेलिकॉप्टर होतं, नेमकं काय घडलेलं होतं? आज जर बघितलं तर पुरंदरमध्ये व्हीआयपी मुवमेंट होती आणि व्हीआयपी मुवमेंटमध्ये व्हीआयपी अधिकाऱ्याचं किंवा मंत्र्यांचं एक विमान जे होतं ते आज चुकीच्या जागेवर उतरल्याचं पाहायला मिळालं होतं। ज्या ठिकाणी हेलिपॅडचा एच बनवण्यात आला होता त्या जागी न उतरता थेट ज्या ठिकाणी वाहन पार्किंग करण्यात आलं होतं त्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर जे आहे ते चुकीच्या जागेवर उतरल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। पुरंदर तालुक्यातील खानावडी या ठिकाणी हे घटना घडलीचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर पार्किंग ज्या ठिकाणी करण्यात आलं होतं त्या ठिकाणी हे उतरण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर उतरवायचे निश्चित करण्यात आलं होतं ते दिशा किंवा ती जागा न कळल्यामुळे पायलटने जे आहे ते थेट हेलिकॉप्टर जे आहे ते पार्किंग मध्ये उतरवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र हे हेलिकॉप्टर कुठल्या व्हीआयपी अधिकाऱ्याचं होतं किंवा मंत्र्याचं होतं हे अजून समजले नाहीये। मात्र अचानक हे हेलिकॉप्टर जे आहे ते खानवड्या गावातील जो प्रोग्राम होता त्या प्रोग्रामच्या पार्किंग स्थळावर उतरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे आता या ठिकाणची चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे। जर तांत्रिक बिघाडामुळे हे हेलिकॉप्टर तत्काळ पार्किंग मध्ये उतरवण्यात आलं का याची माहिती या ठिकाणी घेतली जात आहे। मात्र या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाहीये। मात्र अचानक हेलिकॉप्टर या ठिकाणी उतरल्यामुळे वाहनधारक जे होते म्हणजे पार्किंग मध्ये ज्यांनी गाड्या लावल्या होते त्यांची या ठिकाणी तारांबळ उडाली पाहायला मिळत आहे। मात्र आता पोलिसांनी तो एरिया जो आहे तो पूर्णपणे रिकामा केलेला आहे आणि त्या हेलिकॉप्टरची पायलटची या ठिकाणी चौकशी केली जाते। कारण ही मोठी चुकी आहे का याच्या मला तांत्रिक बिघाड आहे का हे पाहिलं जात आहे। कारण निश्चित केलेल्या ठिकाणी जर हेलिकॉप्टर उतरत नसेल आणि ते जर पार्किंग मध्ये जाऊन उतरत असेल तर ही गंभीर बाब मानली जाते। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमामध्ये हे हेलिकॉप्टर नेमकं कुणाचं होतं आणि ते त्या ठिकाणी का उतरलं याची या ठिकाणी आता चौकशी केली जाते। नक्कीच निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।